घे रजनी, प्रसाद घे. हो. आज सगळ्यांसाठी मी देवाकडे प्रार्थना केली. सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. नक्की पूर्ण होणार. असं असेल तर माझ्या मनात अशी इच्छा होती की मला अजून प्रसाद मिळावा. लहान बाळ ते सगळं ठीक आहे हो, बट व्हॉट अबाउट सेलिब्रेशन? व्हॉट अबाउट सेलिब्रेशन? मी तेच विचारायला आली. 31st ला कोणाचं प्लॅनिंग असो नसो, पण हिला दुसऱ्यांच्या पार्टी प्लॅनिंग मध्ये खूप इंटरेस्ट आहे. काय पण माझं प्लॅनिंग झालंय मॅडम. मी मस्त पैकी पार्टीला जाणार आहे, फुल टू टाइम पास. तू येतेस तर चल माझ्या बरोबर. सॉरी यार अमित, थोडा वेगळा प्लॅन आहे. मी जरा दुसरीकडे जाणार. पण इंटरेस्टेड आहे का? काय ना, माझ्याकडे पार्टीचे पासेस आहेत आणि तिथला डीजे वाला माझा चांगला मित्र आहे. कोणी येईल? डीजेवर नाचायला? ते स्वतःच्या पायावर नाचायला जमत नाही, डीजेवर काय नाचणार? अहो तसं नाही हो काका. आणि एन्जॉय करायला वय थोडी ना लागतं. आणि अजून तर तुम्ही जवान आहात. ते आहे, पण माझा ना वेगळं प्लॅनिंग आहे. काय ठरलं? असं कसं? म्हणजे असं कसं? काय काय प्लॅनिंग ठरलं? मी आणि मुलांनी वेगळं प्लॅनिंग केलंय. ओह, काय ठरवलं मुलांनी? मला सांगितलं की नवीन वर्षात आपण एकत्र एंट्री घ्यायची. आपण? असं मुलांनी मला सांगितलं. तुम्ही येताय? नाही, नको. आई घरी एकटी असते ना, मग नवीन वर्षात तिला एकटीलाच कसं पाठवू? घाबरेल ना ती. अहो नंदिनी मॅडम, टाइम मशीन मध्ये बसून जायचंय का पुढच्या वर्षात? काही बोलताय. तिला तो मॅडम, तुम्ही येणार माझ्या बरोबर? नाही, मला काय पार्टीत इंटरेस्ट नाही. ऍक्च्युली माझ्याच घरी एक गेट टुगेदर आहे. तुम्ही सगळे जॉईन व्हा ना. मोस्ट वेलकम. ए जुई, तू तरी चल. नाही अरे, घरचे मला रात्रीच्या पार्टीसाठी नाही सोडणार. विचारलं तर ना. तुला घरी परवानगी विचारायची गरज काय? मी दरवेळी विचारते. हा, मागे नाही का एकदा रात्रभर बाहेर राहिली होतीस घरी न सांगता? मी अदितीकडे होते. हा, तेच म्हणतेय मी की सांग मग अदितीच्या घरी चालली आहे म्हणून आणि जा पार्टीला. मागच्याला खूप घाबरले होते ना घरचे, पण आता नाही घाबरणार. डोंट वरी, त्यांना सवय झाली असेल ना आता. रजनी, नवरे साहेब कुठे गेले? काय? नवरे साहेब कुठे गेले? ही फाईल इथे कशी आली? ही फाईल काल सरांनी आदिती मॅडमला द्यायला सांगितली होती, अर्जंट काम होतं म्हणून. मग ती इथं कशी? काय झालं नवरे साहेब? काय रे तांगडे, ही फाईल इथं कशी आली? ऑफिस म्हणल्यावर फाईल असणारच ना. काय तुम्ही पण. नाही तांगडे, या तुझ्या विनोदावर हसायचं का तुला रोख पारितोषिक द्यायचं? आपण खोटं आहे का? ऑफिस म्हणल्यावर फाईल असणारच ना. ठीक आहे, पण ती इथं कशी आली? कोणी ठेवली ही? ही फाईल काल तुम्ही सरांच्या केबिन मधून बाहेर पडताना तुमच्या हातात बघितली होती मी. तुम्हीच इथे विसरून गेला असाल. तर कोणाला द्यायची असली सांगा, मी देतो. नाही नको, मीच देतो. मलाच द्यायला हवी. म्हणजे काय, सगळे वेगवेगळी पार्टी करणार? मला वाटलं एकत्रच पार्टी करणार सगळे. अरे घरच्यांसोबत एन्जॉय करायला नको, मग वर्षभर ऐकायला लागतं. बरोबर आहे, बरोबर आहे. पण माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे की आपण आपल्या फॅमिली बरोबर एन्जॉय करायला पाहिजे, आणि तू म्हणतोयस तेही बरोबर आहे की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र एन्जॉय करायला पाहिजे. तू आयडिया सांगतेस का आमचंच म्हणणं कसं बरोबर आहे स्पष्ट करतेस? पुढे काय बोलतेय ते ऐका ना काका. माझं असं म्हणणं आहे की या दोन्ही गोष्टी जर एकत्र पॉसिबल झाल्या तर. मग तुम्ही माझ्या घरी या ना सगळे. नाही नको, आई घरी एकटी. त्यापेक्षा तुम्ही असं करा, तुम्हीच मुलांना घ्या आणि माझ्या घरी या. एक मिनिट, प्रश्न तुमच्या दोघांचा नाही, सगळ्यांचा आहे. हो ना.
ते काय म्हणते ते पूर्ण ऐकतच नाहीयेत. माझं असं म्हणणं होतं की समजा आपण न्यू इयरचं सेलिब्रेशन ऑफिसमध्येच केलं तर, म्हणजे आपण आपापल्या फॅमिलीजना घेऊन येऊ, म्हणजे मग त्यांनाही भेटणं होईल आणि आपल्या सगळ्यांचं पण एकत्र सेलिब्रेशन होईल. ग्रेट, फॅन्टॅस्टिक प्लॅन आहे. तुम्ही करा असं ऑफिसमध्ये पार्टी, पण मला आणि जयला नका काउंट करू. का? तुम्ही कुठे जाणार आहात? जय, तू कोणाला सांगितलं नाहीस ना अजून की नवीन वर्षाचं स्वागत आपण एकत्र करणार आहोत? जय, असं ठरलंय? नाही, म्हणजे मला माझ्या घरी जावं लागणार आहे. तुझ्या घरचंच ठरलंय ना मग आपलं. बरं, मला सांग कुठे भेटूया आणि किती वाजता? का मी एक काम करू, मी डायरेक्टली घरीच येऊ? नाही नाही, कॅन्सल, सगळं कॅनिंग कॅन्सल. अरविंद, तुम्हाला सगळं प्लॅनिंग कॅन्सल असं म्हणायचंय? हा. का? असे कसे कॅन्सल? आपण नैनाच्या प्लॅनिंग प्रमाणे जाऊया. न्यू इयर सेलिब्रेशन ऑफिस मध्येच करूया. अरे पण हे बेस्ट आहे. सगळे इथे सेलिब्रेट करत असतील ना, तर मी माझं प्लॅनिंग कॅन्सल करायला तयार आहे. 1 मिनिट, पण हे प्लॅनिंग करायचं असेल तर सरांची परवानगी लागेल. हो, सरांची परवानगी तर हवीच. आणि सरांची परवानगी एकच माणूस काढू शकतो. तिथे मॅडम, ही फाईल घ्या. बरोबर आहे रजनी तुझं. हे काम नवरेच करू शकतात. कसलं काम? अहो नवरे, एवढं हिमालय एवढं काम नाहीये, फक्त सरांची परवानगी काढायची. हे नवऱ्यांचं ऐकतात सर. हो. नवरे, आपण न्यू इयर सेलिब्रेशन ऑफिस मध्ये करूया. ऑफिसमध्ये अजिबात नाही. मी सरांची परवानगी मागायला जाणार नाही. कळलं, सगळं कळलंय मला. म्हणजे तुम्ही न्यू इयर सेलिब्रेशन घरच्यांसोबत करणार आहात? मग त्यांना इथेच बोला ना, मी बोलतो त्यांच्याशी. कशाला? तुम्ही कशाला बोलताय? नाहीतरी घरी कोणीच नाहीये, एकटा बसून काय करू ना. हे बघा, मी बोलतो सरांशी. सर मला नाही म्हणणार नाही. ओके, चला, वेळ झालं सेलिब्रेशन. येस. नाही, पण असं अचानक एखाद्या टूरचं डील अहो तुम्ही नाही, माझं ऐकून घ्या. मला मान्य आहे काहीतरी सर्व्हिस मध्ये. हे बघा, एक लक्षात घ्या, देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या इतिहासात अशी गोष्ट आज मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही नीट ऐकून घेताय का आधी? ठीक आहे, मी तुमच्या सरांशी बोलतो काय बोलायचं. हो, मी बोलतो, तुम्ही ठेवा फोन. बाय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आज या वर्षाचा शेवटचा दिवस. आज रात्री 12 वाजल्यापासून नवीन वर्ष सुरू होणार, 2015. तेव्हा जुन्या वर्षाला बाय बाय करून नवीन वर्षाचं स्वागत आपण जल्लोषात करायचं. आपण म्हणजे सगळा स्टाफ, तुम्ही, मी. कोणाची कल्पना आहे? माझीच. नाही, काय आहे, सेलिब्रेशन तर आपापले सगळेजण करतातच, पण म्हटलं आपण सगळ्यांनी मिळून सेलिब्रेशन करूयात. ऑफिसही शिफ्ट झालंय, तेव्हा नवीन वर्षाच्या निमित्तानं. काय चाललंय सगळं नवरे? पार्टी करण्यासाठी येता तुम्ही ऑफिसमध्ये का काम करण्यासाठी येता? पगार देतो तुम्हाला मी, पगार. तो काम करण्यासाठी देतो, पार्टी करण्याचा नाही. आणि पार्टी करायची असेल तर एखाद्या क्लब मध्ये जा आणि तिकडे पार्टी करा. आणि सेलिब्रेशन कसं करायचं? डील कॅन्सल होतात याचं सेलिब्रेशन करायचं. नवरे, जुनी वर्ष जातात, नवीन वर्ष येतात. राहतं ते आपलं कर्तृत्व, ते आधी सिद्ध करा आणि मग पार्ट्या करा. चला निघा. पार्ट्या करताय.
माझ्याकडे 31st वेगळा प्लॅन आहे. कॉफी मशीन जवळ येऊन भेट. जा रे जा जा जा. काय हो, काय झालं? काय नाही. तुम्ही तर काहीतरी म्हणालात ना. पुढे काय? मी काय बोललो नाही. काय ग बाई, यांचं अधूनमधून बडबडणं चालूच आहे. तुम्ही काय बोलला? छे, मलाही यांची सवय लागली की काय? काय रे जय, कुठे निघालास? पाणी संपलं ना, भरून आणतो. पाणी भरायला ना? थांब ना, मी तांगडेला बोलवते. तांगडे. नाही नाही नको, मी आणतो बरं. ठीक आहे. सॉरी, मी अडकलो होतो. या बाटलीमुळे सुटलोय, नाहीतर काकांनी अजून अडकवलं असतं. सध्या सुटण्यापेक्षा अडकण्यातच जास्त इंटरेस्ट आहे नाही? म्हणजे तुझं आणि त्या रजनीचं वेगळं प्लॅनिंग झालंय ना जय? तिने तर सांगून टाकलंच आहे, तूही सांगून टाक. म्हणजे मला वेगळं काही प्लॅन करण्याची गरज नाही. आदिती, काय बोलतेस तू? तुझा काहीतरी घोळ होतोय. आणि एक मिनिट, तू मला रजनीचं काय सांगतेस? इनफॅक्ट तू तिच्याकडे लक्षच का देतेस? हो, आता अनाउन्समेंट नाही ऐकलीस तू बाहेर? अगं अफवा होती ती आदिती. आणि आता मला असं वाटतं की मी तुझा मेसेज वाचून तुझं काय प्लॅनिंग आहे ते ऐकायला इथे आलो. काय प्लॅनिंग आहे तुझं? माझं प्लॅनिंग आहे, पण ऑफकोर्स जर तुझा आणि त्या रजनीचा वेगळा काही प्लॅन नसेल तर. हा, आता काही लोक माझ्यावर एवढं प्रेम करतात की मी त्याला काय करणार ना. हो, मग जाऊ देत ना. माझ्या प्लॅनिंगचं काय? थट्टा केली मी. बरं सांग लवकर तुझा प्लॅन. ही बाटली भरायला एवढा वेळ लागत नाही. म्हणजे हे कारण सांगून आलोय मी रजनीला. ओ हो का? मला तुला हे विचारायचं होतं की आपण आपलं नवीन वर्ष केतकर काका काकूंसोबत सेलिब्रेट करूया का? आपल्या माणसांसोबत. खरं तर मला विरारला जायला आवडलं असतं, पण अण्णांची तब्येत म्हणून म्हटलं आपण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यापेक्षा काका काकूंसोबत साजरा करूया. ऑफकोर्स तुम्हा दोघांचा जर काही वेगळा प्लॅन खरंच ठरला नसेल तरच. ऍक्च्युली मला हे माहिती आहे की माझ्या बायकोपेक्षा चांगला प्लॅन दुसरं कोणीही करू शकत नाही. पण मिस दाभोळकर, तुम्ही थोडं लेट केलं. म्हणजे आता रजनीने मला आधी सांगितलं ना, तिचं मन नाही मोडता येणार मला. म्हणजे कसं आहे, वर्ष संपता संपता एखाद्या सुंदर मुलीचं मन मोडल्याचं पाप माझ्या अकाउंटवर नको ना. हो का? ठीक आहे, कळलं तुमचं डिसिजन. जा, त्या रजनी सोबत साजरा कर तुझं नवीन वर्ष. मी करेन काका काकूंसोबत. अगं किती राग येतो तुला. तुमचा जो प्लॅन आहे तोच माझा प्लॅन. हॅपी? पण तरी एक प्रश्न आहेच की काकांना हे आवडेल का? आज सकाळी काय म्हणत होते ऐकलंस ना? जय, काकांना हे आवडेल की नाही याही पेक्षा आपण आपल्याकडून त्यांच्यासाठी काहीतरी करणं हेच त्यांच्यासाठी नवीन वर्षाचं गिफ्ट असेल नाही? ओके, ठरलं मग.
आपण आपला 31 काका काकूंबरोबर साजरा करतोय. जाताना मस्त केक घेऊन जाऊ आणि जेवण घेऊन जाऊ बाहेरनं. येस, आणि काकांच्या आवडीचं. ऑफिस सुटलं ना की मी तुला फोन करते, मग आपण भेटू आणि एकत्रच जाऊ. चालेल. जय, मला एका गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतंय. काय झालं? तुझा आणि त्या रजनीचा प्लॅन फिसकटला ना. अरे काय आहे? पाणी भरण्याचं कारण दिलं होतंस ना, मग नंतर कोणी कारण विचारलं तर पुन्हा घसा कोरडा पडेल. सॉरी. चला. अरे अरे बाटलीत पाणी घे ना. आणि तू नंतर ये ग. या लवकर, नाही तर. आणि ऐक, सर्वात महत्वाचं, बोल. कुणीही कितीही ठरवलं ना तुला पहिलं विश करायचं, तरी सुद्धा जसं दरवर्षी तू मला पहिलं विश करत आलायस ना, तसंच या वर्षी सुद्धा मलाच पहिलं विश करायचं. प्रॉमिस? प्रॉमिस. पाणी भरू? हो अरविंद काका. अहो माझ्या मित्राचा फोन येतोय, कन्फर्म पार्टीला येणार की नाही विचारतोय. काय सांगू त्याला? नवरे अजून बाहेर आले नाही म्हणजे सॉलिड मस्का लावत असणार. पण मला नाही वाटत काय जमेल. वा. तांगडे, तांगडे. हा तांगडे कामाच्या वेळेला कधी सापडत नाही झाले. हो काका सांगा ना. तू थोडा वेळ वाट बघ अमित, नंतर मग त्याला सांगून टाक येतो म्हणून. ठीक आहे. चला बरं अरविंद, तुमचं काय ठरते ते कळवा. हा, माझं काय ठरायचंय? तुमचं म्हणजे ऑफिसच्या पार्टीचं काय ठरतंय ते मला कळवा. हा हा. पण तुमची आई हो तरी सांगतो मी. बर चला, मी निघते. अगं त्या ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीजवर सह्या घ्यायच्या आहेत ना क्लायंटच्या. तिसरा काम आटपून येते. चला येते. चला सांगा मला काय ते. हो हो. जय, आजचा काय प्लॅन आहे? काय नाही. ऑफिस मध्ये काही होईल असं वाटत नाही. नरिमन पॉइंटला जाऊयात. नाही म्हणजे काय असतं तिथे? तिकडे ना सगळेजण येतात 31 सेलिब्रेट करायला. खूप फटाके असतात, रोषणाई असते, खूप मजा येते. जुई, मला फटाके नाही आवडत आणि गर्दी असते ना तिथे. मग कमी गर्दीच्या ठिकाणी जाऊया. नाही नको. जय एक सांगू? बोल. माझी खूप इच्छा आहे की नवीन वर्षाचं पहिले विश करायचंय तुला. असं का? सहज. का? तू जर जयला नवीन वर्षाचं विश पहिल्यांदा केलं नाही तर नवीन वर्ष येणारच नाही का? कॅलेंडर मध्ये 2015 दिसणारच नाही. मी जयशी बोलतेय. मी जयच्या वतीनेच तुला सांगतेय की जय तुझ्या बरोबर नाही, माझ्या बरोबर येणार आहे. जय, तूच सांग बाबा तिला. तिचा काही माझ्यावर विश्वास नाही. सांग तिला एकदा तुझ्या तोंडाने, नाही तर उगा स्वप्न बघत बसेल आणि मग आमची बिचारी जुई नवीन वर्षाचं स्वागत रडत रडत करेल. जय खरंच जमणार नाहीये तुला? कठीण आहे जय. मला कळतंय की
एखाद्या गरीब बिचाऱ्या मुलीला असं तोंडावर नाही सांगणं तुझ्यासारख्या साध्या मुलाला नाही जमणार. पण आपल्याकडे पर्यायच नाहीये ना दुसरा. नाही तर रडत बसेल पुन्हा. त्यापेक्षा तिला सांग की जुई, मी तुझ्या बरोबर नाही, रजनी बरोबर जाणार आहे. नाही नाही नाही, जय कोणासोबतही जाणार नाही. जय जुई सोबत जाणार नाही, रजनी सोबत सुद्धा जाणार नाही. तो आदिती सोबत. काय? सारखं नाही नाही, कंटिन्यू. सुद्धा आदिती सोबत सुद्धा जाणार नाही, तिलोत्तमा सोबत सुद्धा जाणार नाही, अमित सोबत सुद्धा जाणार नाही. मग कोणाबरोबर जाणार तो? माझ्यासोबत जाणार आहे. मी त्याला पहिलं विश करणार आहे. अरे पण तुम्हाला घरी जायचंय ना? हो, पण त्याच्या आधी मी त्याला विश करणार आहे. आमच्या वयामध्ये फरक असला म्हणून काय आलं. इज माय फ्रेंड, माझा गुड फ्रेंड आहे तो. फ्रेंड फ्रेंड इन 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 फ्रेंड इन. नाही, एक मिनिट, ते काही असू दे. अरविंद, काय चाललंय काय हे? ते हे पार्टीचं प्लॅनिंग. प्लॅनिंग? तुम्ही पार्ट्या करायला येता का ऑफिस मध्ये काम करायला येता? चला काम करा. चला, म्हणजे फिसकटलं प्लॅनिंग. अदिती मॅडम, तुम्हाला सरांनी बोलवलंय. चला.